नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे आगामी निवडणुकांच्या बदललेल्या तारखांसंदर्भातली. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तारखा बदललेल्या आहेत. मतदान 7 फेब्रुवारीला होणार आहे आणि मतमोजणी 9 फेब्रुवारीला होणार आहे. मतदान 5 ऐवजी 7 फेब्रुवारीला होणार आहे, तर मतमोजणी ही 7 ऐवजी 9 फेब्रुवारीला होणार आहे. शासकीय दुखवट्यामुळे हा निर्णय घेतला गेलाय. प्रतिनिधी जय पवार या सगळ्या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील. जय. जय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? ह्या ज्या काही बदललेल्या तारखा आता आहेत त्या संदर्भात आता निवडणूक आयोगाकडून हे स्पष्टीकरण दिलं गेलेलं आहे. मतमोजणी 7 फेब्रुवारी रोजी आणि मतमोजणी ही 7 ऐवजी 9 फेब्रुवारीला होणार आहे असं समजतंय. पुन्हा एकदा प्रतिनिधी जय पवार आपल्याशी जोडले गेलेले आहेत. या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याकडून अधिक तपशील घेणार आहोत. जय. नक्कीच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या तारखा या पुढे ढकलण्यात आल्याची माहिती खरं तर आज समोर आल्याचं पाहायला मिळतंय. आणि यापूर्वी 7 तारखेला खरं तर मतदान होणार होतं आणि 9 तारखेला मतमोजणी ही आता पार पडणार आहे. तर ह्या तारखा ज्या आहेत ते बदलल्याचं आज चित्र समोर आलं आहे. अजितदादा यांचं दुःखद निधन झाल्यामुळे हे संपूर्ण निर्णय जो आहे तो घेण्यात आल्याचा पाहायला मिळतो. आणि खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 3 दिवसांचा दुखावडा सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला होता. आणि त्यामुळे या सर्वच ठिकाणी जिल्ह्यांमध्ये जरा प्रचार करणे या 3 दिवस तरी शक्य कोणालाच नसल्या कारणाने ह्या संपूर्ण तारखांमध्ये बदल करण्यात आल्याचं पाहायला मिळतो. आणि मतदानाची तारीख ही 5च्या ऐवजी 7 करण्यात आली आहे आणि मतमोजणी ही 9 तारखेला होणार. आणि त्यामुळे या दरम्यान आता प्रचारासाठी सुद्धा हे सर्व नेते जे आहेत ते ठिकठिकाणी जातील आणि प्रचार करतील. आणि यानंतर मतमोजणी जी आहे ती ही 7 तारखेला पार पडेल आणि मतमोजणी ही 9 तारखेला पार पडून मतदान हे 7 तारखेला होणार असल्याची माहिती आता प्राथमिकता राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. अजय, आता ह्या ज्या तारखा बदललेल्या आहेत, खरं तर इतक्या दिवसापासून या आधीच्या तारखा निश्चित झालेल्या असल्यामुळे त्यानुसार पक्षांचं नियोजन झालेलं होतं. मात्र आता तारखा बदलल्या तर त्याचा काही परिणाम होऊ शकतो का? नक्कीच याचा परिणाम आता या आगामी निवडणुकीवरती पडतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण अजित पवार सुद्धा याच प्रचारासाठी काल जे आहे ते बारामतीमध्ये गेले होते आणि या दरम्यान त्यांचं दुःखद अपघातामध्ये निधन झालं. आणि त्यामुळे या सर्व महाराष्ट्रामध्ये जे दुःखद वातावरण जे निर्माण झालं आणि यामुळे कुठेतरी निवडणुकीच्या प्रचाराला कुठल्याही पक्षाला वेळ मिळत नसल्यामुळे या सर्व तारखांमध्ये बदल जे आहे ते केल्याची माहिती मिळते. आणि त्यामुळे या 7 तारखेच्या मतदानाच्या पूर्वीपर्यंत प्रचार जो आहे तो सुरू राहिला. आणि या प्रचारामध्ये सर्वच पक्ष जे आहे ते आपापल्या ठिकाणी जे आहे ते प्रचार करतील आणि आपल्या उमेदवारांचं प्रोत्साहन वाढवतील. आणि त्यामुळे या सर्वांची तारखांची बदल जे आहे ते निवडणूक आयोगाने या सर्व घटनाच्या अनुषंगाने केल्याचं पाहायला मिळतं. निश्चित. जय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी.